पंचांगलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य। 18व्या अध्यायातली गुरु नमनाची ओवी गेले 2-3 रविवार आपली चाललेली आहे। सद्गुरूंचं ज्ञानेश्वर महाराज स्तवन करताहेत, गुरु नमन करताहेत आणि त्यावेळेला स्तुती करताना म्हणता आहेत की अद्वितीय असणाऱ्या अशा सद्गुरूंचा जय जयकार असो। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय। आणि या शब्दापाशी आपण थांबलेले आहोत। जशी एखादी स्टीमर बोट नांगर टाकून थांबते, दीर्घ काळ थांबून राहते, तसे जणू आपण या परिणतो परमैक प्रिय या शब्दापाशी थांबून राहिलेले आहोत। एवढं थांबण्याचं कारण असं की हा शब्द जरी असा छोटा वाटला तरी देखील परिणती साधनेची होणं आणि अशी ज्या शिष्याबाबत परिणिती झालेली आहे तो परिणिती झालेला शिष्य सद्गुरूंना कसा परमप्रिय असतो, अशा 2 पैलूंवर आपल्याला विचार करायचा आहे, विचार पाहायचा आहे। परिणत होणं म्हणजे प्राप्त होणं, पूर्ण होणं। जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य मिळवणं। म्हणून आत्मज्ञान संपादन केलेल्या पुरुषांना प्राप्त पुरुष असं म्हटलं जातं। जे प्रापणीय आहे ते ज्यांनी प्राप्त केलेले आहे असे। अशी परिणिती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, परिणितीला जे आलेले आहेत असे शिष्य सद्गुरूंचे परमप्रिय शिष्य असे असतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। परिणतो परमैक प्रिय। आणि ही परिणिती कशा प्रकारे साधली जाते हे आपण पाहतो आहोत। परमार्थाची जी अंतरंग साधना आहेत त्या अंतरंग साधनात अप्रत्यक्ष साधन आणि प्रत्यक्ष साधन असे शास्त्रांचे शब्द आहेत। जी अप्रत्यक्ष साधन आहेत त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष साधन ही अधिक महत्वाची, अधिक अंतरंग अशी सांगितलेली आहेत। केवळ चित्तशुद्धी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या साधना याला बहिरंग साधना असं म्हणतात। या बहिरंग साधनेनी अंतरंग साधनेची पूर्व तयारी होत असते आणि या अंतरंग साधनेमध्ये देखील अप्रत्यक्ष साधना अशा शास्त्रांनी सांगितलेल्या साधना आहेत। कुठं कुठं त्यांनाच बहिरंग साधना म्हणण्याचा प्रघात आहे। या अप्रत्यक्ष साधना साधन चतुष्टय या नावाने सांगितल्या गेल्या आहेत। त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, शम, दमादी, षटक म्हणजे 6 गोष्टी
आणि मुमुक्षत्व अशा प्रधानत्वानी येतात. आपण विवेक, वैराग्य आणि शमदमादी षटक या सर्व गोष्टी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. मी जर पुन्हा थोडं थोडं सांगायला लागलो, मागच्या वेळेला आपण तितिक्षा आणि समाधान, श्रद्धा ही 3 साधनं पाहिली. तितिक्षा म्हणजे कष्टा वाचून शरीराची, मनाची, बुद्धीची, सांसारिक, कौटुंबिक, प्रापंचिक, राष्ट्रीय जी दुःख असतात अथवा भोग असतात, सुख देखील असतात, ती सहन करणं. दुःखच सहन करायला लागतात असं नाही, तर सुख देखील सहन व्हायला लागतात. सुख सहन करण्याची जर शक्ती नसेल तरी देखील चित्तामध्ये एक अस्थैर्य निर्माण होतं. जसं दुःखामध्ये होतं तसंच सुखामध्ये देखील होतं. कदाचित आपल्यापैकी कोणाला अशी अनुभूती असेल, प्रतीती असेल की आपला मुलगा फार चांगल्या मार्काने पास झाला तर रात्री 2 तास 3 तास लवकर झोपच आली नाही. सुख देखील सहन होत नाही, सुखाची भावना देखील सहन होत नाही. ज्या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो ती गोष्ट प्राप्त झाली, मिळाली की मन एकदम सताड उघडल्यासारखं असं होतं, झोपच लागत नाही असं होऊन जातं. त्यामुळे दुःख जशी सहन करणं, कष्टा वाचून सहन करणं, तसं सुखाच्या भावना देखील कष्टा वाचून सहन करणं हे तितिक्षेमध्ये होतं. आणि मुमुक्षत्व याचा अर्थ संसारापासून, म्हणजे संसारातून जी दुःख असतात त्या दुःखांची आत्यंतिक निवृत्ती होण्याची तीव्र इच्छा. आणि निरतिशय आनंद प्राप्तीची तीव्र इच्छा याला मुमुक्षत्व असं म्हणतात. खरं मुमुक्षत्व या तीव्र इच्छेलाच म्हणतात. या मुमुक्षुचे मृदू, मृदूतर आणि तीव्र असे संवेग या प्रकारांनी वर्णन केलेलं आहे. हे मुमुक्षत्व आहे. हे मुमुक्षत्व मृदू अथवा मृदूतर, मध्यम आणि तीव्र अशा प्रकारे असू शकतं. पण याच्यातलं देखील जे तीव्र मुमुक्षत्व आहे, तीव्र संवेग आहे, त्यालाच खरं मुमुक्षत्व असं म्हटलं पाहिजे. जो कनिष्ठ संवेग सांगितलेला आहे तो कनिष्ठ संवेग हा मधून अधून आपल्याला परमार्थ करायला हवा अशी आठवण असणं आणि खरं म्हणजे संसारामध्येच लिप्त असणं याला कनिष्ठ संवेग असं म्हणतात. तर वारंवार श्रवण केल्यामुळं तसंच जी संसाराची दुःख आहेत तर ती दुःख आता बास, आता ह्याच्यातून खऱ्या अर्थाने सुटावं असं वाटल्यामुळं श्रवणादी साधना चालू ठेवलेला साधक पण तरी देखील संसारातला रस ज्याचा गेलेला नाही असा साधक याला मध्यम संवेग असलेला मध्यम मुमुक्षु असं म्हटलं पाहिजे. आणि तीव्र मुमुक्षत्व, तीव्र संवेग
ही एक वेगळीच गोष्ट आहे. रामकृष्ण सांगत असत की कोळ्यांनी गंगेमध्ये जाळं टाकलं. जाळं टाकल्यानंतर जाळं पडल्याचा आवाज आल्यानंतर, जाणवल्यानंतर, पाण्यामध्ये ते तरंग निर्माण झाल्यानंतर काही मासे असे असतात की त्या माशांना धोक्याची लगेच जाणीव होते आणि ते त्या जाळ्याचा जो भाग असतो त्याच्या बाहेर पटापट उड्या मारून जातात ताबडतोब. याला तीव्र संवेग किंवा तीव्र मुमुक्षत्व असं म्हणतात. जी दुःख निवृत्ती आहे ती ताबडतोब आणि संपूर्ण व्हावी अशा प्रकारे ते प्रयत्न करतात आणि लगेच त्याच्यातून सुटण्याकरता धडपड करतात. तर काही मासे असे असतात की कोळ्यांनी जाळं ओढायला सुरुवात केल्यानंतर मग त्यांना धोक्याची जाणीव होते. ते धडपड करतात. त्यांना बाहेर पडता येत नाही तरी देखील जाळं संपूर्ण आवळून घेण्याच्या आत ते काही ना काही प्रयत्न करून बाहेर उड्या मारतात आणि पाण्यातून निघून जातात. यांना मध्यम संवेग असं म्हणतात. आणि काही असे असतात की त्यांना धोक्याची तितकीशी जाणीवही होत नाही आणि धोक्याची जाणीव होत असताना देखील ते तसेच आहे तिथंच खाली चिखलात किंवा तळात तोंड खुपसून बसण्याचा प्रयत्न करतात. रामकृष्ण असं म्हणतात की हे कनिष्ठ संवेगाचे भाईबंध. तीव्र संवेगाबद्दल सांगताना मृदू, तीव्र आणि अधिमात्र तीव्र असे शास्त्रीय शब्द आहेत. जो अधिमात्र तीव्र संवेग आहे त्याचं उदाहरण देताना रामकृष्ण एक गोष्ट सांगत असत. ते म्हणत असत की 5-7 वर्ष ओळीने दुष्काळ पडलेला आहे. प्यायला पाणी देखील लांब गंगेवर जाऊन आणायला लागत आहे. शेतात पाणी येण्याचा तर प्रश्नच नाही. हाडाचा शेतकरी आहे. त्याला असं वाटतं आहे, तळमळ आहे की काही करून आपली शेतं फुलली पाहिजेत. त्याच्याकरता मी कष्ट करीन आणि एके दिवशी भल्या पहाटे उठतो आणि गंगेपासून ते आपल्या शेतामध्ये कालवा खणण्यासाठी म्हणून प्रयत्नशील राहतो. पहाटे 4 वाजताच उठून जातो, कुदळ फावडं वगैरे घेऊन आणि कालवा खणायला सुरुवात करतो. आठच्या दरम्यान त्याची पत्नी मुलांना बोलवायला पाठवते की त्यांना म्हणावं की चला आता बास झाला. तर हा मुलांना परत पाठवून देतो. म्हणतो की हे कालवा खणल्याखेरीज आज मी काही करणार नाही. मुलांना हकलून देतो. त्याच्यानंतर मग 10च्या सुमाराला अजून एक निरोप बायको पाठवते की आता चला बास झालं म्हणून. तेव्हा तो म्हणतो की आज कालवा खणल्याखेरीज विश्रांती नाही. आणि मग 1 वाजता स्वतः बायकोच भाकरी घेऊन येते. तर हा तिच्या अंगावर धावून जातो, शिव्या देतो की तुला अक्कल नाही का, मुलांना खायला काय घालायचं, ही किती महत्वाची गोष्ट आहे, तिला घालून देतो. आणि मग एवढे सगळे दिवसभर कष्ट करून 4-5च्या दरम्यान कालवा खणून होतो आणि गंगेचं पाणी झुळूझुळू त्याच्या शेतामध्ये व्हायला सुरुवात होते. मग बांधावर शांतपणाने बसतो, हातपाय धुतो, तोंड धुतो, बायकोला बोलवतो आणि म्हणतो की आता गरम पाणी आंघोळीला ठेव, जरा तेल वगैरे लाव
आणि स्वयंपाक कर. हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य आधी मात्र तीव्र संवेगाचा मनुष्य, असं रामकृष्ण म्हणत असत. आणि जो मृदू संवेगाचा मनुष्य आहे तो मुलांनी बोलवणं वाटच जणू पाहत असतो. किती बायकोला प्रेम आहे माझ्याबद्दल म्हणून लगेच तो निघून जातो. आणि 12च्या दरम्यान भूक वगैरे लागल्यानंतर जेव्हा बायकोच न्याहारी घेऊन येते तेव्हा मध्येच जो प्रयत्न सोडून देतो, शिथिल होतो प्रयत्नांमध्ये, तर तो तीव्र संवेगाचा, कारण मग तेवढं करून मग नंतर काम करू म्हणून तिथं तरी निदान आहे. पण आधी मात्र तीव्र संवेग ज्याच्यापाशी आहे असा साधक थांबत नाही. याच जन्मात येण्याची जन्मे येण्याची काळे, संसारी होईजे निराळे, अशा प्रकारे त्याचा निश्चय असतो. हेची एक आथी, हेच एक सत्य आहे. येर आघवेची भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. जर करणीय काही असेल तर हेच करणीय आहे, असा ज्याचा निश्चय असतो असा मनुष्य. आणि हे जे साधन चतुष्टय आहे त्याच्यात जे मुमुक्षत्व म्हटलेलं आहे ते मुमुक्षत्व म्हणजे अधिमात्र तीव्र संवेग, त्याला केवळ म्हटलेलं आहे. जो मृदू संवेग आणि तीव्र संवेग आहे त्याला म्हटलेलं नाही, कारण असा मनुष्य सोडण्याचीही शक्यता आणि धरण्याचीही शक्यता तो याच मुक्कामामध्ये याच जन्मामध्ये प्राप्त करेल असं सांगता येत नाही. हा संवेग कसा निर्माण झालेला असतो, या सर्व साधन चतुष्टयाला विवेकाची प्रधान जोड आहे. संतांच्या संगतीमध्ये जो आत्मज्ञान प्राप्तीचा निश्चय असतो आणि अनात्मा दूर करण्याचा निश्चय असतो त्याला विवेक असं म्हणतात. हे मुमुक्षत्व केवळ संतांच्या संगतीमध्ये देखील निर्माण होतं. शास्त्र भले त्याच्याबद्दल जो संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी असं भले सांगत असले तरी देखील प्रत्येकाला संसार दुःखाने खूप दुःख व्हायला पाहिजे असं मुमुक्षत्व निर्माण होण्यासाठी असं नाही. ते पर्यायाचे मार्ग आहेत. त्रिविध तापाने प्रत्येक जण पोळलेलाच असेल असं नाही. कोणाकोणाच्या ठिकाणी एक आंतरिक प्रक्रिया देखील, वैचारिक प्रक्रिया देखील निर्माण होऊ शकते. श्वेतकेतूच्या ठिकाणी कोणती संसार दुःख होती आणि त्रिविध ताप होते, नचिकेत्याच्या पशी कोणती त्रिविध ताप होते आणि संसार दुःख होती. त्याची प्रत्येकाच्या बाबत गरज आहे असं नाही. कोणाकोणाला आंतरिक विचाराच्या प्रक्रियेनेच असं लक्षात येतं की या गोष्टींना मर्यादा आहेत, सांसारिक गोष्टींना मर्यादा आहेत. गौतम बुद्धांना कोणत्या प्रकारे संसार दुःख झालेली होती आणि त्रिविध तापाने ते पोळलेले होते, त्यांचं तर असं सांगतात की त्यांच्या बालपणी, लहानपणी त्यांच्या वडिलांना असं कोणी एका ज्योतिषाने सांगितलेलं होतं की हा खूप मोठा संन्यासी होऊ शकतो अथवा चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी याच्याबाबत घडू शकतात. त्याच्या वडिलांनी अशी पुरेपूर व्यवस्था केलेली होती की हा कोणत्याही परिस्थितीमध्ये अद्वितीय संन्यासी होऊ नये. त्याच्याकरता संसारात दुःख असतात, ती दुःखच त्याच्या वाट्याला, त्याच्या नजरेला देखील येऊ नयेत असं केलेलं होतं. मी असं वाचलेलं आहे की गळलेली पानं देखील त्यांनी कधी पाहिलेली नव्हती, वठलेली झाडं देखील त्यांनी कधी पाहिलेली नव्हती, आजारी मनुष्य देखील त्याच्या दृष्टीला कधी आलेला नव्हता, मृत्यू झालेला मनुष्य देखील कधी त्यांनी पाहिलेला नव्हता, कधीही नाही.
या गोष्टींपासून त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवलेलं होतं. एकदा एका युवा स्नेह कार्यक्रमासाठी युवा मेळावा होता, त्याच्यासाठी त्यांना घेऊन जाण्यात येत होतं. अति जर्जर, मान देखील ज्याला सांभाळता येत नाहीये, अशी व्यक्ती त्यांनी कधी पाहिलेलीच नव्हती. जाताना सारथ्याबरोबर रथातून जात असताना एक अशी व्यक्ती त्यांनी पाहिली, अतिशय जीर्ण जर्जर. तेव्हा गौतम बुद्धांनी त्या सारथ्याला विचारलं की हे काय आहे? अशा प्रकारच्या मानवाचं दर्शनच त्याला कधी झालं नव्हतं. तर तो सारथी म्हणाला की खरं म्हणजे सांगायला परवानगी नाहीये, पण आता तुम्ही पाहिलेला आहे आणि विचारत आहात म्हणून सांगतो की हा म्हातारा वृद्ध मनुष्य आहे. तर गौतम बुद्धांनी आश्चर्याने असं विचारलं की मनुष्य असा होतो? त्याला माहीतच नव्हतं की मनुष्य याही दशेला येतो. तर तो म्हणाला की खरं म्हणजे अनुज्ञा नाहीये, पण ही स्थिती देखील माणसाला प्राप्त होते. हे सांगण्याची अनुज्ञा नाहीये, पण आता तुम्ही पाहिलेलंच आहे म्हणून सांगतो की ही स्थिती देखील माणसाला प्राप्त होते. असंच पुढे जाताना योगाने गौतम बुद्धांच्या एका एक नेमकं प्रेत यात्रा चाललेली होती. तर त्यांना तेही पाहून आश्चर्य वाटलं की एक माणूस असा झोपलेला आहे आणि सगळेजण त्याला घेऊन चाललेले आहेत. हे नक्की काय चाललेलं आहे? म्हणून त्यांनी विचारलं तर त्याला असं सांगण्यात आलं की खरं म्हणजे तुम्हाला हे सांगण्याची परवानगी नाहीये, पण हा मनुष्य मेलेला आहे. त्याच्या कल्पनेतच हे नव्हतं की जो मनुष्य चालतो, बोलतो, हलतो त्याची अशी दशा होऊ शकते, हे त्याला माहीतच नव्हतं. तो युवकांचा मेळावा, तिथं जायच्या आधीच गौतम बुद्धांनी सिद्धार्थांनी रथ मागं वळवण्याची आज्ञा केली की मला आता युवा मेळाव्याला जायचं नाहीये, कारण या स्थितीतून, युवा स्थितीतून जर पुढे एवढी स्थित्यंतर होत असतील, एक आजारी मनुष्य जाता जाता पाहिला की जेही दर्शन त्याला नव्हतं कधी, आणि त्याला असंच सांगण्यात आलं की हे देखील देहाला होऊ शकतं. तेव्हा ते खूप अंतर्मुख झाले. कारण जर जीवनाची ही स्थिती असेल आणि प्रत्येक जीवाची जर अशी स्थिती होत असेल, प्रत्येक देहाची जर अशी स्थिती होत असेल, तर आपण हे जीवन नक्की जगायचं कशा करता याचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. संसारातली दुःख जर कधीही पाहिलेली नव्हती, कधीही समोर आलेली नव्हती, तर त्या दुःखांचं नुसतं दर्शन झालं, ती दुःख अनुभवात देखील आली नाही, पण नुसतं दर्शन झालं तरी देखील त्या दुःखांची आत्यंतिकता सिद्धार्थांच्या लक्षात आली. म्हणजे जर तेवढी तीव्र आणि तरल बुद्धी असेल तर प्रत्यक्ष दुःख होण्याची देखील गरज नाही. पुढे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याला तीव्र मुमुक्षत्व असं म्हणतात. कोणाला संतांच्या संगतीने, कोणाला स्वाभाविक विचार प्रक्रियेने, तर कोणाला संसार दुःखांमुळं अशा प्रकारे याच्यातून सुटण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. संसार दुःखातून सुटण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.
तर कोणाकोणाला भोगांमधून देखील अशी इच्छा निर्माण होते, भोगांमधून देखील मुमुक्षत्व निर्माण होतं. भोग भोगत असताना भोगातून देखील शास्त्रांनी अपवर्ग सांगितलेला आहे, म्हणजे भोग भोगण्याचाच कंटाळा येणं. आपण कशा करता हे भोग भोगतो आहोत आणि हे किती काळ चालणार आहे, आणि या भोगांना अंत नाही, आणि भोग भोगण्याच्या इच्छेला देखील अंत नाही, असा खेळ किती काळ करत बसायचं. त्या ययातीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ययातीला अनेक राण्या होत्या आणि 100च्या वर त्याला मुलं होती. हा ययाती जवळपास 100 वर्ष म्हणजे एक पूर्ण आयुष्य जगल्यानंतर जेव्हा मृत्यू ययातीला न्यायला आला, तेव्हा ययातीला आश्चर्य वाटलं की अजून माझे भोग भोगून संपले नाहीत आणि एवढ्यात जायचं म्हणजे काय, असं ययातीला वाटायला लागलं. आताशी तर कुठं सुरुवात केलेली आहे, सर्वात धाकटा मुलगा आहे तो कुठं 15-16 वर्षांचा आहे. तेव्हा यमधर्माने ययातीला असं सांगितलं की प्रत्येकाला जायला लागतं आणि तुलाही जायला लागेलच. असं म्हणतात की ययातीने आपल्या जाण्याला काही ऑप्शन मागितला की माझ्या ऐवजी आणि कोणी आलं तर चालेल का. तर यमधर्माने त्याला परवानगी दिली. जे कोणाच्याही बाबत झालं नाही ते ययातीच्या बाबत झालं, आणि ययातीला असं वाटत होतं की त्याचा सर्वात मोठा मुलगा जवळपास 80 वर्षांचा होता, तर माझ्याकरता हा सहज तयार होईल. पण तो असं म्हणाला की जेव्हा 100व्या वर्षी वडिलांचं संपलं असं वडिलांना वाटत नाही, तर मी तर जेमतेम 80च. त्याच्या खाली जी होती एक एक कोणी असेल 70 वर्षांचा, 60 वर्षांचा वगैरे, तर या सगळ्यांनीच अर्थात नकार दिला. जो 16 वर्षांचा मुलगा होता तो असं म्हणाला की जेव्हा 100 वर्षांच्या वडिलांना आपलं पुरे झालंय असं वाटत नाही, आणि त्याच्या खाली असलेल्या क्रमाने मोठ्या माझ्यापेक्षा अशा माझ्या भावंडांना जेव्हा वाटत नाही की आपलं पूर्ण झालंय, तेव्हा इथले भोग बहुधा पूर्ण होत नाहीत, तर आत्ताच जायला काय हरकत आहे. असा विचार करून ययातींच्या ऐवजी त्यांचा सर्वात धाकटा मुलगा गेला. अशा प्रकारचं एक्सटेन्शन ययातीला 10 वेळेला मिळालं. ययाती 1000 वर्ष जगला. आणि शेवटी इथले भोग संपत नाहीत असं म्हणून गेला. तर जे तीव्र मुमुक्षा धारण केलेले असतात, असे काही भाग्यवान असा भोग भोगत असतानाच कंटाळतात. आणि हे जे भोग आहेत आणि त्यांचं जे अल्प समाधान आहे, त्याच्यापेक्षा शाश्वत समाधान मिळू शकेल का, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. आणि त्यांनीच भोगातूनच त्यांचा अपवर्ग म्हणजे मोक्षाकडे प्रवृत्ती त्यांची निर्माण होते. हे भोग नकोत असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे संतांची संगती अथवा आपली स्वतःची विचार प्रक्रिया अथवा संसार दुःखाने दुखवल्यामुळं किंवा त्रिविध तापांनी पोळल्यामुळं किंवा भोगांचाच कंटाळा आल्यामुळं अशी तीव्र इच्छा निर्माण होते की या संसाराची जी दुःख आहेत त्या दुःखातून आपण बाहेर पडावं.
आणि ज्या सुखाला अंत नाही, पार नाही, असं सुख आपण प्राप्त करावं. आत्यंतिक सुख असं ज्याला म्हटलेलं आहे, असं सुख आपण प्राप्त करावं. हे जे आत्यंतिक सुख आहे, त्या सुखाची कोणतीही टक्केवारी नाही. आपण जी सुख भोगतो त्या सुखांच्या तुलनेत टक्केवारी काहीही नाही. म्हणजे आपलं जे खाण्याचं सुख, पिण्याचं सुख, पाहण्याचं सुख, सर्व इंद्रियांची सुख, या सुखांच्या 10%, 50% ही तर कमी टक्केवारी झाली. याच्या 100% म्हणजे एवढीच, त्याच्या 200%, 400%, 1000 अशा प्रकारची कोणतीही टक्केवारी नाही. कारण या सुखांची श्रेणीच निराळी आहे. ही जी सुख आहेत, ही सुख इंद्रियजन्य सुख आहेत. तर हे इंद्रियातीत असं सुख आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारे कुठल्या उपनिषदामध्ये स्वामीजी सांगत असत, मला आता ते नीट आठवत नाहीये, की एक युवा बलिष्ठ म्हणजे स्वतः युवा आहे आणि अत्यंत उत्तम धडधाकट पिळदार भरदार असं शरीर ज्याला प्राप्त झालेलं आहे, असा युवा तो जी सुख भोगेल त्याला जर सर्व पृथ्वी दिली तर तो जी सुख भोगेल, ही सुख समजा 100 असतील तर त्याला सर्व पृथ्वीचं राज्य दिलं तर त्याला जी सुख प्राप्त होतील ती सुख याच्या इतकी पट, मग त्याच्यात इतकी पट, त्याच्यापेक्षा अधिक पट यक्षांची सुख, मग गंधर्वांची सुख, मग देवांची, मग इंद्राची, त्या इंद्राच्याही कित्येक पटीने अधिक ब्रह्मदेवाची, त्या ब्रह्मदेवाच्याही कित्येक पटीने, म्हणजे पटच करता येत नाही असं मोक्षाचं सुख. असं कुठल्या उपनिषदात वर्णन आहे? अशी टक्केवारी ही वस्तुतः खरी नाही. कारण एक सुख आहे, ती सुख केवळ इंद्रियांची, मनाची आणि बुद्धीची अशी सुख आहे आणि ती खूप अल्प आणि अल्पजीवी अशी सुख आहे. आणि जी दुसरं मोक्ष सुख आहे ते मोक्ष सुख निर्विषय सुख आहे, विषयांखेरीज मिळणारं सुख आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, हे शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. याचा संवाद शब्दांशिवाय आहे. एवढंच नाही तर शब्द संपल्यानंतर हे सुख प्राप्त होतं. ध्यानात देखील जोपर्यंत शब्द शिल्लक आहेत तोपर्यंत हे सुख मिळत नाही. शब्द जर अशब्द झाले, नाहीसे झाले, तर ते सुख प्राप्त होतं. इंद्रियांना न समजता याचा भोग असतो. काल आपण ध्यानाला बसलो, कोणत्या इंद्रियाला सुख होतं, कोणत्याच इंद्रियाचं ते सुख नव्हतं, तरी देखील आत्यंतिक सुख आपल्याला झालं. आज आपण ध्यानाला बसलेले होतो, कोणत्या इंद्रियांचं सुख आपण घेत होतो, कोणत्या विषयाचं सेवन करत होतो, आपण विषयापासून दूर जात होतो, तरी देखील निर्विषय झाल्यानंतर एक सुख असतं, त्या सुखाबद्दल चाललेलं आहे. ते जे सुख आहे ते सुख निरतिशय म्हटलं जातं. एरवी जे सुख आहे तर ते सुख, आपलं सुख हे सातिशय सुख असं म्हटलं जातं. आशय याचा अर्थ साठा, संग्रह. आपल्यापाशी एक सुखाचा आशय असतो, म्हणजे साठा असतो. म्हणजे माझा 3 खोल्यांचा ब्लॉक, माझी एक गाडी, घरातल्या काय माझ्या ज्या अमेनिटीज आहेत त्या अमेनिटीज, आणि मला वडील असतील तर वडिलांचं सुख, आई असेल तर आईचं सुख, पत्नी असेल तर पत्नीचं, अथवा पती असेल तर पतीचं सुख, मुलं असतील तर मुलांचं सुख. अशा प्रकारे सुख
एक माझं सुख माझ्यापाशी आहे आणि त्याचा एक आशय माझ्यापाशी आहे. हा जो आशय आहे याच्यापेक्षा अधिक सुख जगात असू शकतं. जे इंद्रियांचं सुख आहे ते याच्यापेक्षा अधिक असू शकतं. म्हणजे माझी जी गाडी आहे त्या गाडीपेक्षा अधिक चांगली गाडी दुसऱ्यापाशी असू शकते. माझं समजा जर विवाह झाला नसेल तर ज्याचा विवाह झालेला आहे त्याला संबंधित सुख म्हणजे माझ्यापेक्षा अधिक सुख, त्याला सातिशय सुख असं म्हणतात. माझा जो बँक बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा अधिक बँक बॅलन्स असू शकतो आणि कोणाचा. त्यामुळे माझ्या ज्या सुखाच्या कल्पना आहेत तो जो आशय आहे त्याच्यापेक्षा अधिक सुख ज्याच्यापाशी आहे तर ते सुख सातिशय समजलं जातं. माझ्यापेक्षा अधिक असणारं सुख. आणि अशा प्रकारे एकापाशी जे सुख आहे, सुखाचा साठा आहे, आशय आहे, त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे असणारा सुखाचा आशय हा जेव्हा अधिक आहे तेव्हा पहिल्याच्या तुलनेने ते सातिशय असं म्हटलं जातं. अशा क्रमाने जे मध्यमवर्गीयांचं सुख आहे, आशय आहे, त्याच्या तुलनेने श्रीमंताचं सुख आणि त्याचा आशय हा अधिक सातिशय असा असतो. तर श्रीमंतांमध्ये देखील खूप श्रेणी आहेत. ते वेगवेगळी मॅगझिन्स प्रसिद्ध करतात कोण सर्वात जास्त श्रीमंत आहे आणि पहिले 10 किंवा पहिला 50. त्याच्यात शेवटी काही 1, 2, 4 भारतीय देखील असतात. हे सातिशय सुख असं म्हटलं जातं. या सुखांना मर्यादा राहतात. कोणत्या मर्यादा राहतात? स्वतःच्या देहाचीच मर्यादा राहते. म्हणजे ज्याला आपण खूप समाधानी, सुखी आणि खूप श्रीमंत म्हणतो त्याला कदाचित पथ्य असू शकतात. त्याला साखर खायची नाही, अमुक अमुक पदार्थ वर्ज्य, अशा प्रकारे पथ्य असू शकतात. त्यामुळे आपल्याला जे वाटतं त्याच्यापाशी सुख आहे त्याची मुलं त्याच्या मनासारखी कदाचित वागत नसतात. अशी दुःख असतात. कितीतरी दुःख असू शकतात किंवा त्यांची नुकसानीचे आकडे देखील फार मोठे असू शकतात. त्यामुळं आशय आणि सातिशय ही जी सुख आहेत, ही सुख आणि याच्यातली चर्चा ही नाशिवंतामध्ये जमा होणाऱ्या सुखांचीच चर्चा अंततः राहते. कारण देहाच्या मर्यादा, इंद्रियांच्या मर्यादा, देहाला आजारपण येऊ शकतं, देह जाऊच शकतो, मृत्यू येऊ शकतो. समोर जे विषय आहेत ते विषय मिळतच नाहीत काही केल्या, असंही होऊ शकतं. जे हवं आहे ते न मिळणं असंही घडू शकतं. ते विषय नाहीसे होणं, विषय विटणं, अशा प्रकारे सातिशय सुखाला देखील मर्यादा आहे. पण हे जे निरतिशय सुख आहे या निरतिशय सुखाला मर्यादा नाही. हे जे निरतिशय सुख आहे हे सुख इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या आणि देहाच्या पलीकडचं, विषयांच्या पलीकडचं असं सुख असतं. विनोबांनी असं म्हटले की आपल्याला जी सुख मिळतात तर त्या सुखाचा देखील कंटाळा येतो. म्हणजे कानाला एखादं संगीत चांगलं लागलं तर जर सारखं 24 तास तेच संगीत कानावर यायला लागलं तर त्या सुखाचा कंटाळा येतो. कारण त्या सुखाचं माझ्या सुखावर आक्रमण होतं. कानाकडून मला एक सुख मिळतं हे ठीक आहे, पण माझं सुख हे कानाकडून मिळणाऱ्या सुखाच्या पेक्षा वेगळं. जर माझ्या सुखावर घाला आला त्या सुखाचा तर मला ते नको वाटायला लागतं. ते जोपर्यंत मला हवं आहे तोपर्यंत सुखकर असतं. खाण्याचं सुख कितीही असलं तरी देखील त्याची एक मर्यादा आहे. त्याच्यानंतर ते सुख सुख वाटेन असं होतं. पाहण्याचं सुख देखील तशाच प्रकारचं आहे.
अशा प्रकारे सगळ्या सुखांना एक प्रकारे मर्यादा आहे. पण जे माझं सुख म्हणून आहे ते माझं सुख हे इंद्रियांचं सुख जर मी बाजूला काढून ठेवू शकलो आणि दुःख देखील, इंद्रियांची कार्यच मी जर बंद करू शकलो, जर मनाला देखील बाजूला काढून ठेवू शकलो काही काळ, थोडा वेळ ध्यानात आपण तेच करतो, तर इंद्रियांच्या आणि मनाच्या पलीकडे असणारं असं केवळ माझ्या अस्तित्वाचं असं जे सुख आहे, केवळ मी आहे, शुद्ध स्वरूपात मी आहे या भावनेचं सुख, तिथं देहाचा देखील पत्ता नसतो, तरी देखील मी असतो असं सुख, हे ध्यान सुख म्हटलं जातं. याला वीट नाही, हे अवीट असं समजलं जातं. या सुखाचा कंटाळा येत नाही, केवळ आपल्या अस्तित्वाचं परम सुख. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या सुखाला तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा असं म्हटलेलं आहे. प्रिय वस्तूची परमसीमा म्हणजे केवळ आपल्या असण्याचं सुख, अस्तित्वाचं सुख, निखळ शुद्ध अस्तित्वाचं सुख, देहाच्याही निरपेक्ष, मनाच्याही निरपेक्ष आणि बुद्धीच्याही निरपेक्ष असं सुख देखील एक सुख म्हणून असू शकतं. हे सुख निरतिशय समजलं जातं आणि संतांच्या संगतीमुळं, सत्संगतीमुळं हे निरतिशय सुख सेवन करावं अशी तीव्र इच्छा निर्माण होते. त्याला मुमुक्षत्व असं म्हणतात. म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती याची असणारी तीव्र इच्छा, याला मुमुक्षत्व असं म्हणतात. मृदू तीव्र आणि अधिमात्र तीव्र, याच्यामध्ये जो अधिमात्र तीव्र शब्द आहे त्या प्रकारे असणारी तीव्र इच्छा, अशी इच्छा निर्माण झालेला जो साधक आहे, सत्संगतीने जो विवेक निर्माण झाला, त्यामुळे इह आणि अमूत्र म्हणजे या लोकीचे आणि परलोकीचे जे भोग आहेत त्या भोगांविषयी वितृष्णा नको अशा प्रकारचा भाव, आत्मा सतत प्राप्तव्य आहे आणि अनात्म्याचा त्याग करायचा अशा प्रकारची इच्छा, आणि म्हणून शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा याचा जो अभ्यास करतो आहे, संसार दुःखापासून आत्यंतिक निवृत्ती व्हावी म्हणून आणि निरतिशय प्राप्ती व्हावी म्हणून जो तीव्र तळमळ राखून आहे, तीव्र इच्छा राखून आहे, तो परमार्थाच्या अंतरंग साधनांमध्ये प्रवेश करतो. ही जी अंतरंग साधन आहे, ही अंतरंग साधन ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची अशी, आता त्याचा अवलंब करावा असं त्याला वाटायला लागतं. आणि ही अंतरंग साधनं 4 सांगितलेली आहेत: श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. आपण श्रवण हा विषय, श्रवणम कीर्तनम याच्यामध्ये प्रथमच घेतलेला आहे आणि खूप विस्ताराने घेतलेला आहे, तरी देखील थोडासा आपण पुढच्या वेळेला पाहू. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाला जवळची अशी प्रत्यक्ष उपयोगी पडणारी साधनं म्हणून सांगितलेली आहेत. आणि या साधनांचा अवलंब करून मग तो परिणत होतो असा विषय आपला चाललेला आहे. पुढच्या वेळेला आपण ही जी अंतरंग साधन आहेत, प्रत्यक्ष उपयोगी पडणारी साधनं, त्याच्या संबंधी पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. योगी थोर रागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु
ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्चित् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बन्धकस्य स्वेदनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय।